मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अतिशय गंभीर आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अवघ्या 48 तासात अटक करून 6 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी विशेष पथक तयार करून कारवाई केली. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वर्षीय बालिका घराजवळील किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली असताना आरोपी विजय अँथोनी कांबळे, वय वर्ष 67, राहणार रेल्वे पंढरपूर चाळ, मिरज याने तिला फूस लावून जवळ घेत अश्लील कृत्य केलं. घटनेची माहिती 4 फेब्रुवारी रोजी पोलिसांना मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 75(1), 75(2) तसेच पोक्सो कायदा कलम 8, 9(m) 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांच्याकडे सोपवण्यात आला. तपास पथकाने जलद हालचाली करत आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भौतिक व तांत्रिक पुरावे गोळा करून अवघ्या 48 तासात तपास पूर्ण केला आणि 9 फेब्रुवारी रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. पोलीस प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे समाजात कायद्याबाबत धाक निर्माण झाला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यास मदत होणार आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.